दादा, नरेंद्र मोदी स्वतः आज सभा आपल्यासाठी घेतात. आपल्यासाठी कितीही महत्त्वाची सभा आहे? अत्यंत महत्त्वाची सभा आहे. या निवडणुकीचा हा टर्निंग पॉईंट ठरेल अशा पद्धतीची सभा आहे. कसं नियोजन तुमच्या माध्यमातून झालं? मी ग्रामीण भागामधून मला ज्या पद्धतीने उत्स्फूर्त म्हणून फोन येत आहेत, विशेषतः शहरातून जे उत्स्फूर्तपणानं पासेस मागण्यासाठी मोठी मागणी आहे, निश्चितपणानं सर्व स्तरावरचे लोक या सभेला येतील आणि लाखोच्या संख्येने येतील. खरं तर देशाचे पंतप्रधान आज कोल्हापूरमध्ये येत आहेत, मात्र विरोधकांकडून टीका होते. सोशल मीडियात कॅम्पेन चालवलं जाते की भीती गादीची म्हणून सभा मोदींची. खरं म्हटलं तर माझा उमेदवारी अर्ज भरायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्री आले होते. त्यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्र्यांना इथे यावं लागतंय. खरं म्हटलं तर गादीचा मान सन्मान राखायचा म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते महाराज साहेबांचा फॉर्म भरायला यायला पाहिजे होते, पण ते आले नाहीत आणि त्यांनी एक प्रकारे अपमान केला. आता इथं प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान दिला जातो हे मोदीजींच्या सभेनं आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनं जाणून दिले. आमचे नेते त्या पद्धतीने ताकद देतात, त्याचं त्यांना पोटात दुखतंय. खरं तर कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण शिवसेनेचा एक वोट बँक इथं आहे. अशा दृष्टिकोनातून आजची सभा हिंदुत्ववादी विचार असतील किंवा हिंदुत्ववादीसाठी किती महत्त्वाची? हिंदुत्ववाद्यांसाठी तर ही मला वाटते पर्वणी आहे, पण त्याचबरोबर देशाच्या विकासाचा विचार करणारी सगळी मंडळी अत्यंत ताकदीनं देश कसा चालला आहे, देश पुढच्या काळामध्ये काय प्रगती करणार आहे, मोदीजींचं व्हिजन ऐकायला हे लोक येणार आहेत. सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.